तर मंडळी, परदेशात जायची काय गरज? तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्राच्या कॅलिफोर्नियामध्ये. तर निळाशार समुद्र, नागमोडी वळणं आणि हिरवागार निसर्ग तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचा आणि कोकणचा हा निसर्गरम्य कॅलिफोर्निया पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, मालगुण खाडीचा हा नजारा आणि हिरवगाळ कांदळवळणाचा हा नजारा डोळ्यात साठवत आपण आता निघालो आहोत गणपतीपुळे बसस्थानकाकडे. आणि इथून समोर पाहिलं की डोळ्याचं पारणं फिटतं, असा हा मनमोहक व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत कोकणातील अतिशय जागृत आणि सुंदर ठिकाणी म्हणजेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे. आणि तुम्ही माझ्या मागे जी कमान दिसते ना, तुम्ही बघू शकता ही कमान. तर इथूनच आपल्या बाप्पांच्या चरणाकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो. तर इकडून आपल्या गणपती बाप्पांकडे जाणारा मार्ग आहे हा. तर पण आजचा आपला हा ब्लॉग फक्त दर्शनापुरता मर्यादित नाही आहे. तर आज आपण आपल्या लाडक्या लालपरीने एका अशा रस्त्यावरती जाणार आहोत ज्याला कोकणचा कॅलिफोर्निया म्हटलं जातं, म्हणजेच आपला आरेवारे मार्ग. अथांग समुद्र आणि नागमोडी वळणांचा हा प्रवास संपणार आहे अखेर रत्नागिरीमध्ये. तर गणपतीपुळे ते रत्नागिरी मार्गे आरेवारे हा संपूर्ण प्रवास अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करून टाका. चला तर मग सर्वात पहिले आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच गणपतीपुळे ते रत्नागिरी या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, समोरून सूर्यदेव आपलं स्वागत करत आहेत आणि बाप्पांच्या दर्शनापूर्वी सूर्याची ही पहिली किरणं अंगावर पडणं म्हणजे एक वेगळाच आशीर्वाद आहे. तर आपण चाललो आहोत आता बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. तर इकडे आल्यानंतर ना तुम्हाला दिसत असतील आंघोळीसाठी खूप चांगली व्यवस्था आहे. इथे गरम पाण्याची सोय आहे. त्यानंतर ना जे भाविक भक्त लांबून येतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर घरगुती निवासस्थान म्हणजेच होमस्टे आहे, जिथे तुम्ही राहू शकता. तुम्ही बघू शकता इथला हा परिसर. तुम्ही आपण बाप्पांसाठी एक हार घेतला आहे आणि दर्शन घेऊया. आणि गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, बाप्पांचं दर्शन अगदी खूप प्रसन्न झालं आणि बाप्पांचं ते मोहक रूप आणि मंदिरातली ती शांतता पाहून मन अगदी तृप्त झालं आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय गणपतीपुळे बीच, समुद्रकिनारा. तर हा जो समुद्रकिनारा आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आणि तुम्ही मंदिर बघू शकता, गणपतीपुळे मंदिर. आणि अगदी शांत वातावरण आहे इकडे. तर दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आपण जे गणपतीपुळे बीच आहे समोर मंदिराच्या समोरचं, तर तिथे आपण आता जाणार आहोत. तर मंडळी, बाप्पांच्या मंदिरासमोरून दिसणारा हा समुद्रकिनारा खरंच खूप सुंदर दिसतो. आणि गणपतीपुळेला येऊन इथला जर समुद्र किनाराच नाही पाहिला तर आपला प्रवास अधुरा आहे. तर चला तर मग जाऊया आपण तिकडे. तर मंडळी, बाप्पांच्या दर्शनानंतर आता आपण आलो आहोत अथांग गणपतीपुळे बीचवरती. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा अथांग अरबी समुद्र आणि ही पांढरी शुभ्र वाळू.
आणि हे जे दृश्य आहे ते मन प्रसन्न करून टाकणार आहे. तुम्ही बघू शकताय लाटांचा येणारा आवाज आणि समोर आपल्या बाप्पांचं मंदिर. खरंच हे जे दृश्य आहे ते अगदी मनमोहक आहे आणि शब्दात सांगता येणार नाही असं हे दृश्य आहे. काय प्रसन्न वाटतंय मित्रांनो. दर्शनानंतर लाटांचा इथे येऊन आवाज ऐकणं म्हणजे मनाला मिळणारी एक मोठी शांती आहे. आणि तुम्ही बघू शकताय लाटा आणि हा समुद्र, खरंच शब्दात सांगता न येणारं दृश्य आहे. खरंच एक नंबर दृश्य आहे. मित्रांनो, माझ्या शब्दांपेक्षा हा समोरचा नजारा तुमच्याशी जास्त बोलेल. मी आता काहीच बोलणार नाहीये. तुम्ही फक्त या गणपतीपुळे बीचचा अथांग व्ह्यू, लाटांचा आवाज एन्जॉय करा आणि हा अनुभव खरोखरच शब्दांच्या पलीकडचा आहे. तर मित्रांनो, हा होता गणपतीपुळे बीचचा मनमोहक नजारा. आणि तुम्ही पाहिलंच असेल की कसं दृश्य आहे हे. अजून एकदा बघून घ्या. लाटा बघू शकता तुम्ही, लाटांचा आवाज, अथांग समुद्र, शब्दांच्या पलीकडचं दृश्य आहे. शब्दांच्या पलीकडचं अगदी. तर आता आपण निसर्गाचं हे रूप डोळ्यात साठवून आपण आता पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच गणपतीपुळे ते रत्नागिरी या प्रवासासाठी आपण निघणार आहोत. आता आपण जाणार आहोत गणपतीपुळे बस स्थानकावरती आणि तिथून आपण पकडणार आहोत आपली लाडकी लाल परी. आपला हा प्रवास
कोकणचा कॅलिफोर्निया म्हणजेच आरेवारे मार्गे थेट रत्नागिरीपर्यंत असणार आहे आणि तिथला तो अथांग समुद्र, नागमोडी, वळणं, डोंगर हे सर्व बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. चला तर मग आपल्या गणपतीपुळे बस स्थानकाकडे जाऊया, बघूया आपली आता लालपरी कधी आहे. इथे समुद्राचा हा अथांग विस्तार पाहून समजतं की आपलं कोकण किती सुंदर आहे. ही तर फक्त सुरुवात आहे आणि आता आपण आपल्या मुख्य प्रवासाकडे निघणार आहोत, ते म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया म्हटल्या जाणाऱ्या आरेवारे मार्गाकडे. तिथे पण आपल्याला अशाच लाटा, उंच उंच डोंगर आणि अगदी मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आपण निघूया आता आपल्या आरेवारे मार्गाकडे. तर मित्रांनो, आपण जेव्हा गणपतीपुळेला लांबून प्रवास करून येतो तेव्हा आपल्याला एक पहिला प्रश्न असतो, तो म्हणजे फ्रेश होण्याचा. तर तुम्ही बघू शकता या मुख्य रस्त्यावरती जागोजागी अंघोळीची तसेच राहण्याची अगदी उत्तम प्रकारे सोय केलेली आहे आणि इथे अगदी अल्प दरामध्ये गरम पाण्याची सोय मिळते, जेणेकरून तुम्ही समजा सकाळी पहाटे किंवा सकाळी लवकर आलात तर इथे फ्रेश होऊन तुम्ही बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊ शकता. ही सोय अगदी मंदिराच्या जवळ असल्यामुळे भाविकांचा खूप वेळ वाचतो. तर मंडळी, बाप्पांचं दर्शन अगदी प्रसन्न झालं. आपण गणपतीपुळे बीच पाहिला आणि आता मी आलो आहे या मुख्य कमानीपाशी, तुम्ही बघू शकता. आणि आता मी चाललो आहे गणपतीपुळे बस स्थानकाकडे आणि तिथून मग आपण जाणार आहोत कोकणचा कॅलिफोर्निया म्हणजेच आरेवारे व्ह्यू पॉइंटला. आणि वेळ न घालवता आपली बस पकडूया, आपण आता जाऊया आपल्या गणपतीपुळे बस स्थानकाकडे. तर हा रोड जातो रत्नागिरीकडे आणि हा जो रोड आहे खाली जाणारा तो जातो गणपतीपुळे बस स्थानकाकडे आणि मी आता तिकडे चाललोय. तर मंडळी, गणपतीपुळे मंदिर आणि बीच पासून बस स्थानक अगदी हाकेच्या अंतरावरती आहे आणि रस्त्यावरची ही वर्दळ आणि कोकणी घरांची ही रचना बघत चालण्यात एक वेगळीच मजा आहे. तर मित्रांनो, समोर बघा आपली महाराष्ट्राची शान, आपली लाडकी लालपरी. तर बघून असं वाटतंय की ही एक शैक्षणिक सहल आहे आणि बाप्पांच्या दर्शनासाठी लांबून लांबून सहली येतात. तर खरंच खूप भारी वाटतं बघून आणि कोकणचं आणि लालपरीचं नातं काही वेगळंच आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या कमानीतून बाहेर पडल्यानंतरचा जो हा मुख्य रस्ता आहे त्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला इथली बाजारपेठ खूप सजली आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी, मी एका छानशा हॉटेलमध्ये आलो आहे आणि मी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे मी आता कोकणी पद्धतीचे गरमागरम पोहे ऑर्डर केले आहेत. ते आपले पोहे आलेले आहेत आणि या पोहे खायला. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला चहा. तिथं पण जाऊ, तिथं चहा खूप महत्त्वाचा असतो, तर या चहा प्यायला. तर मंडळी, गरमागरम चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघालो आहोत गणपतीपुळे बस स्थानकाकडे. तर मंडळी, मी जी सर्व काही माहिती देतोय ती माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रवासाच्या अनुभवावर आधारित असणार आहे आणि एक प्रवासी म्हणून मला जे जाणवलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुमचा सुद्धा गणपतीपुळेचा प्रवास अधिक सुखकर होईल. मंडळी, मी आता आलो आहे गणपतीपुळे बस स्थानक येथे, तुम्ही बघू शकता. हे आहे गणपतीपुळेचं बस स्थानक. असं काही आहे गणपतीपुळेचं बस स्थानक आणि आता इथूनच आपल्या प्रवासाला म्हणजेच रत्नागिरीकडे आपण निघणार आहोत. तर आपण आरेवारे पॉईंटला उतरणार आहोत आणि तिथे उतरून मग तिथला जो व्ह्यू आहे तो संपूर्ण व्ह्यू आपण शूट करूया आणि नंतर मग तिथून पुढचा प्रवास म्हणजे आपला शेवटचा पॉईंट म्हणजेच रत्नागिरी, तिकडे आपण जाऊया. तर मंडळी, इथे बस स्थानकामध्ये एक वेळापत्रक आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. तर अजून एक लालपरी आली आहे, वरवडे रत्नागिरी म्हणून आहे. तर आपल्याला आरेवारे मार्गे जायचं आहे, त्याच्यामुळे आपण तीच एसटी पकडणार आहोत जिथे आपल्याला कोकणचा कॅलिफोर्निया म्हणजेच आरेवारे पॉईंट पाहायला मिळेल. तर बघू आता ही कोणती बस आहे. असं वाटतंय की ही वरवडे मार्गे जाईल, खंडाळा काहीतरी बोलते. तर बघू काय होतंय, किती वेळ लागतो अजून आपली आरेवारे मार्गे बस येण्यासाठी. आरेवारे मार्गे किती वाजता आहे?
11 वाजता आहे का? तिथे लिहिलेलं आहे ना 11 वाजता. तर मंडळी आरेवारे मार्गाची बस आहे ती 11 वाजता आहे. तर त्या बसने आपण आता जाणार आहोत. तर आपली बस आहे 11 वाजता साधारणपणे. तर तोपर्यंत तुम्हाला पुढे एक पूल आहे, तुम्हाला दिसत असेल पूल तो. तर तो पूल जो आहे तिथे जाऊयात आपण. तिथला पण नजारा खूप चांगला आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, गणपतीपुळे बस स्थानकाकडून मालवणच्या दिशेने येताना हा एक पूल लागतो, तुम्ही बघू शकता हा पूल. माझ्या एका बाजूला बघू शकता तुम्ही ही समुद्राची खाडी आणि दोन्ही बाजूला असलेलं हे समुद्राचं घनदाट कांदळवन तुम्ही बघू शकताय. इथलं हे संत निळं पाणी आणि चौकडे असलेली ही हिरवळ पाहून ना खरंच मन अगदी प्रसन्न होतं. तुम्ही पण बघा, मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकताय हे संत निळं पाणी आणि हे जे घनदाट झाडे आहेत शेजारी. त्यानंतर पुलाच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. दिसत असेल तुम्हाला किती झाडे आहेत बघू शकता तुम्ही. आणि त्या अगदी पाहतच राहावं असं हे दृश्य आहे. खरंच अगदी मनमोहक दृश्य आहे. बघू शकता तुम्ही इकडे. आणि हा जो रोड आहे पुढचा, हा रोड जातो मालगुणकडे. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हे आहे गणपतीपुळे बस स्थानक. असा काय आहे इथला परिसर. तर मित्रांनो, कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही तर ही शांत दिसणारी बॅकवॉटर सुद्धा आहेत. तर या पुलावरून दिसणारं दृश्य तुम्ही बघू शकता. तर एका बाजूला संत पाणी आणि एका बाजूला हिरवगार कांदळवन जे समुद्री वादळांपासून आपल्या किनाऱ्यांचं रक्षण करतं. कोकण हे स्वर्ग आहे. कोकणातल्या माणसांचा साधेपणा आणि त्यांचं आदरातिथ्य जगभर प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही कुठेही गेलात तरी प्रेमाने तुम्हाला चहा पाणी विचारलं जातं आणि हेच कोकणचं खरं वैभव आहे. कोकण ही अशी जागा आहे जी फक्त कॅमेऱ्यात कैद करून चालत नाही, तर ती इथे येऊन मनापासून जगावी लागते. तर मंडळी, गणपतीपुळेपासून अवघ्या 2 किलोमीटरवरती मालगुण हे गाव आहे. तुम्ही बघू शकता हा जो रोड आहे तो मालगुणकडे जातो. तर या मालगुण गावाला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे, कारण हे कवी केशवसूत यांचं जन्मगाव आहे. ते मी आता सांगितलं की मालगुण हे गाव कवी केशवसूत यांचं जन्मगाव आहे. तर इथे पाहण्यासाठी पण खूप काही आहे. पण आता काय झाले माहिती आहे का, आता आपली लालपरी आहे 11 वाजता आणि आपल्याला आरेवारे पॉईंटला जायचं आहे आणि तिथून मग रत्नागिरीला सुद्धा जायचं आहे. तर आपल्याकडे टाईम नाही आहे. घाईघाईमध्ये ते स्मारक आणि तिथल्या जे कविता वगैरे आहे त्या पाहण्यापेक्षा, तुम्हाला दाखवण्यापेक्षा आपण काय करू, एकदा स्पेशल मालगुणसाठी येऊयात आणि तिथलं जे सर्व काही आहे, तिथले जे कविता वगैरे, जे तिथलं जे स्मारक आहे, ते सर्व काही आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करूया. मंडळी, 11:05 झाली आहेत आणि आपली जी बस आहे गणपतीपुळे ते रत्नागिरी मार्गे आरेवारे ती आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ही बस आहे आणि तुम्ही आपल्या बसचा मार्ग बघू शकता. रत्नागिरी आरेवारे गणपतीपुळे रत्नागिरी असा काय आपल्या बसचा मार्ग आहे. आणि नशिबाने आज आपल्याला साथ दिली आहे आणि आपल्याला कॅबिन सीट म्हणजे VIP सीट तुम्ही बघू शकता. पुढची सीट आपल्याला भेटली आहे. आणि जी आता पुढची जी नागमोडी वळणं आहेत, जो आरेवारे व्ह्यूचा जो पॉईंट आहे तो पुढे बसून पाहण्यात काही वेगळीच मजा असणार आहे.
चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या खास अशा प्रवासाला. आणि आपली ही लाल परी कोकणच्या वळणावरून कशी धावते ही तुम्हाला आता समोरून दिसेल. तर आपले चालक दादा आलेले आहेत आणि आपला जो प्रवास आहे गणपतीपुळे ते रत्नागिरी सुरू होतोय. आणि जर कधी तुम्ही गणपतीपुळेला आलात तर आरेवारी मार्गे रत्नागिरी लालपरीने नक्की प्रवास करा. आणि जो समोरून जो व्ह्यू असणार आहे आरेवारी पॉईंटचा तो लालपरीतून बघण्यासाठी खरंच एक वेगळीच मजा असणार आहे. आणि तुमचं नाव काय? काय वाटतं तुम्हाला की तुम्ही प्रवाशांची सेवा करता याबद्दल तुम्ही काय बोलाल? प्रवाशाच्या सेवेसाठी आम्ही टायमिंग टू टायमिंग चालतो. तर प्रवाशांच्या सेवेसाठी आपले चालक दादा रात्रीचा दिवस करून प्रवाशांची सेवा करतात, त्यांच्या थांबेपर्यंत पोहोचवतात आणि एस टीचा एक सुरक्षिततेचा नवा विश्वास निर्माण करतात. आणि यांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमीच आहे. चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया गणपतीपुळेमधून आरेवारे पॉईंटपर्यंत. आणि ही जी बस आहे पुढे रत्नागिरीपर्यंत जाणार आहे आणि आपण आरेवारे पॉईंटला उतरणार आहोत. सुरुवात होते आपल्या प्रवासाला. आपली बस निघते आता गणपतीपुळे बस स्थानकामधून. तर आपल्या प्रवासाचं साधारण अंतर असणार आहे 10 ते 12 किलोमीटर आणि लागणारा वेळ आहे आरेवारी पॉईंटपर्यंत तर एक 20 ते 25 मिनिटांमध्ये पोहोचतो आपण साधारणपणे. तर आपली बस आता निघाली आहे गणपतीपुळे बस स्थानकामधून रत्नागिरीला जाण्यासाठी.
तर मंडळी फायनली मी आता त्या स्टॉपवरती उतरलेलो आहे. आरेवारी पूल जो स्टॉप आहे तिथे मी उतरलेलो आहे आणि आपली लालपरी पुढे रत्नागिरीकडे गेलेली आहे. आणि जो व्ह्यू होता तो तुम्ही पाहिला लालपरीमधून. असा मनमोहक नजारा लालपरीमधून बघणं म्हणजे खरंच ती जी मजा आहे ती खरंच वेगळी. आणि त्यात आपण केबिन सीटला बसलो होतो पुढे, त्याच्यामुळे समोरचा जो व्ह्यू होता तो खरंच मनमोहक होता. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा आहे आरेवारी पूल. तुम्ही बघू शकताय हा आहे आरेवारीचा पूल. तर मंडळी आपल्याला कुठे जायचं आहे माहिती आहे का? तुम्ही बघू शकता ते टोक दिसतंय का, माहिती आहे का तुम्हाला? तो ते टोक दिसतंय की नाही, ते वरचं टोक, तिथे जायचं आहे आपल्याला. कारण जो खरा व्ह्यू आहे तो आपल्याला तिथून दिसणार आहे. समुद्र जो आहे अथांग समुद्र, त्यासोबत तिथले जे तिथं खाण्यासाठी पण मिळतं काही. आणि तुम्ही अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता मंकी साहेब चाललेत. मंकी साहेब दिसले का? तर खरंच म्हणजे काय म्हणजे एक नंबर. म्हणजे काय आता शब्द सुचेना माझ्याकडून बोलण्यासाठी. असा हा नजारा, त्या दृश्य, आता असं वाटतं की खरंच असं काही स्वर्गात आलो की असं वाटायला लागलं. आणि इकडून असं थंडगार असं वारं येते ना इकडून असं वरून, असं खरंच असं थांबू वाटतंय. असं एक नंबर. जर कधी तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर ह्या पॉइंटला नक्की या, आवर्जून या. माझं तर म्हणणं आहे की खरंच या, कारण हा जो पॉइंट आहे तो खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे असं पाणी वगैरे आहे इकडे, आणि इकडे झाडे वगैरे आहेत. बघू शकता तुम्ही, अशी सगळीकडे झाडे दिसतील तुम्हाला. बघू शकता इकडे घनदाट जंगलासारखं आहे. आणि इकडे हा आपला समुद्र, म्हणजे सगळं काही एकच नंबर आहे. खरंच असं वाटतं की इकडंच राहायला हवं होतं तुम्ही, म्हणजे रोज येता आला असतं असं वाटतं. खरंच किती वेळ आलं तरी मन भरत नाही या ठिकाणी. हे ठिकाण असं आहे की किती वेळा या कमीच वाटतं. खरंच कोकण म्हणजे खरंच स्वर्ग आहे, आणि ते खरं आज अनुभवायला मिळालं. आणि हे दृश्य फक्त मोबाईल मध्ये टिपून चालत नाहीत, तर ते इथे येऊन मनापासून जगावे लागतात. तर आता आपण जाऊया तिथे वरती, जिथून आपल्याला कोकणचा कॅलिफोर्निया म्हणजेच आरेवारे जो पॉइंट आहे तो आपण पाहूया तिथून. आणि तुम्हाला इथे दिसत असेल झिप लाईन आहे, तुम्ही बघू शकता इथे एक झिप लाईन पॉइंट आहे. तिथून तुम्ही झिप लाईन जर करायची असेल तर तिथे तुम्ही वरती आहे. आता मी तिकडूनच जाणार आहे वरती चालत, तर तुम्हाला मी तिथे गेले की दाखवेल. तर चला तर मग आपण जाऊया तिथं. तर मंडळी एक बस आली आहे, बघू कोणती आहे दाखव तुम्हाला. कुणकेश्वर, देवगड, रत्नागिरी, गणपतीपुळे असा मार्ग आहे या बसचा. चला तर मग मंडळी आपण जाऊया तिथं वरती, जिथे आरेवारेचा व्ह्यू पॉइंट आहे. चला तर मग जाऊया तिथं आपण आता. आणि तुम्ही इथली झाडी बघू शकता, कसं दिसतंय भारी एकदम. बघू शकता तुम्ही. आणि हेच दृश्य पावसाळ्यात जर तुम्ही पाहिलं तर काय दिसत असेल ह्याचा तुम्ही विचार केलाय का कधी? हे दृश्य आता असं दिसतंय तर पावसाळ्यात काय दिसत असेल? आपण पावसाळ्यामध्ये एक ब्लॉग स्पेशल बनवू आपण, आणि जो स्वर्गातला नजारा आहे तो आपण आपल्या ब्लॉगमधून दाखवू. पावसाळ्याचीच वाट बघतोय आता आपण, कधी येतोय पावसाळा आणि कधी हे जे निसर्ग आहे ते फुलून निघतंय. तर चाललोय आता मी वरती. आणि पाठीमागे पण तुम्ही बघू शकताय कसं, म्हणजे डोंगराळ भाग बघू शकता तुम्ही. ऊन पण पडलं आहे खूप, आणि असल्या निसर्गाच्या रस्त्यामधून चालताना उन्हाची सुद्धा जाणीव होत नाही असा हा रस्ता आहे. खरंच कोकण म्हणजे स्वर्ग आहे. आरेवारी घाटातून वरती जाताना तुम्हाला इथं ओशन झिपलाईन म्हणून दिसेल, तुम्ही बघू शकताय. तर ही आहे झिपलाईन. इथे उंच कड्यावरून खाली समुद्र किनाऱ्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता.
ज्यांना उंचीची आवड आहे ते झिपलाईन करू शकतात. तुम्ही इथे आला होतात का कमेंट करून नक्की सांगा. मी तर नाही कधी गेलो तिथे झिपलाईन करण्यासाठी, कारण उंचीच्या आधीच आपल्याला भीती वाटते. तुम्ही कधी गेला होतात की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि समोरचा जो रोड आहे तुम्ही बघू शकता, आरेवारे घाटातला हा रोड म्हणजे खरंच मनमोहक दृश्य. माझ्यासोबत तुम्ही पण बघा. मागच्या वेळी मी पावसाळ्यामध्ये इथे आलो होतो, पण शूट केलं नव्हतं. असं वाटतं की त्यावेळेला करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम करू. मंडळी, जबरदस्त व्ह्यूचा आनंद घेता घेता जर तुम्हाला भूक लागली तर इथे बाजूला दुकाने सुद्धा आहेत छोटी छोटी, तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्हाला चहा, नाश्ता, मॅगी, भेळ, कोकणी रानमेवा, त्यानंतर नारळाचं पाणी हे तुम्हाला मिळेल. आणि इथे 2 दुकानं आहेत. आणि ह्याच्या वरती गेल्यानंतर ना तिथे अजून आहेत, ते मी तुम्हाला दाखवेल वरती गेल्यानंतर ना. आणि हा जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू शब्दात सांगता येत नाही, तो फक्त इथे येऊन अनुभवाच लागतो. काय दृश्य आहे. मी आता वरती चाललोय, जिथे तो कॉर्नर आहे तिथे आता चाललोय. तर मित्रांनो, एकीकडे आपण हा निसर्गाचा विलोभनीय नजारा बघतोय आणि दुसरीकडे हा रस्त्यावरती पडलेला कचरा. आणि हे बघून खूप दुःख होतं. तर माझं असं सांगणं आहे की जे बाहेरून येतात पर्यटक म्हणा किंवा जे फिरण्यासाठी येतात, तर आपण जो कचरा केलेला असतोय तो सोबत तरी न्यावा, किंवा जे कचऱ्याचे डस्टबिन असतात तिथे टाकावा. आणि जेणेकरून आपलं जे कोकणातलं जे सौंदर्य आहे ते टिकून राहील. आणि एक जबाबदार पर्यटक म्हणून आपण हे करायला पाहिजे. माझी एक तुम्हाला म्हणजे सगळ्यांना नम्र विनंती आहे की बाबा, आपण आलेलो असतोय फिरायला वगैरे, तर कोकणातलं जे निसर्ग सौंदर्य आहे हे जपण्याची जबाबदारी ही आपली स्वतःची आहे. त्याच्यामुळे एक जबाबदार नागरिक बनूया आपण आणि सगळ्यांनी निर्धार ठेवूया की बाबा आपण कचरा करायचा नाही वगैरे. तर आपण ठरवलं तर सगळं होईल, त्याच्यामुळे केलं पाहिजे लोकांनी. तर मंडळी, मी आता आलोय सर्वात महत्त्वाच्या वळणावर, म्हणजेच आरेवारे व्ह्यू पॉईंटवर, तुम्ही बघू शकताय. आणि इथून समोर पाहिलं की डोळ्याचं पारणं फिटतं, असा हा मनमोहक व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हा समोरचा नजारा बघा तुम्ही. तर समोरचा हा नजारा पाहून तुम्हाला वाटेल की आपण कॅलिफोर्नियामध्ये आहोत की काय, तर नाही, आपण आहोत महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये. आणि कोकणातलं हे सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळते. तुम्ही बघू शकताय. जर तुम्ही कधी रत्नागिरीमध्ये आलात किंवा ह्या पॉईंटला आलात तर इथे आल्याशिवाय कधीच जाऊ नका, कारण हा पॉईंट तुम्ही आल्याशिवाय करणार नाही. खूप सुंदर पॉईंट आहे हा. तर मंडळी, तुम्ही समोरचं दृश्य बघा. हा नागमोडी वळणाचा रस्ता, हा अथांग समुद्र, डोंगर, झाडी, त्यानंतर ना हा एक आरे पॉइंट, इकडला वारे पॉइंट. तर हे दृश्य पाहून तुम्हाला वाटत असेल की आपण अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये आलो आहोत की काय, तर नाही, आपण आहोत महाराष्ट्रातील कोकणामध्ये. तर आपण आहोत महाराष्ट्रातील कोकणामध्ये. आणि इकडचा जो पॉइंट आहे तो आहे आरे पॉइंट, आणि इकडे पलीकडच्या साईडला एक आहे तो आहे वारे पॉइंट. तर यामुळेच या पॉइंटला कोकणचा कॅलिफोर्निया म्हणतात. आणि इथलं परिसरच असा आहे की तुम्हाला वाटेल की आपण अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये आलो आहोत की काय. खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी सुंदर ठिकाणं आहेत ना की जी खरंच आपल्याला अनुभवायला मिळतात. खरंच एक नंबर नजारा आहे. आणि पावसाळ्यात तर सांगू नका, एवढं सुंदर दिसतं ना कोकण, अगदी फुलून उठतं कोकण. तुम्ही विचार करत असाल की मी याला कॅलिफोर्निया का म्हणतोय,
तर कॅलिफोर्निया म्हणजे एक अमेरिकेतील एक असं ठिकाण आहे जे तिथल्या समुद्र किनाऱ्यांवरील सुंदर रस्त्यांसाठी ओळखलं जातं. तिथे जसे समुद्राच्या कडेने जाणारे रस्ते आहेत तसाच फील आपल्या इथे आरेवारी घाटात येतो आणि तोच समुद्र, तीच वळणं आणि तोच जबरदस्त नजारा. म्हणून तर म्हणतात कोकण कोणापेक्षा कमी नाही. तर हा नागमोडी रस्ता, डोंगर, समुद्र, हे दोन आरे पॉईंट, वारे पॉईंट हा पाहून तुम्हाला वाटत असेल की आपण परदेशात आहोत की काय, पण नाही, आपण आहोत महाराष्ट्रातील कोकणामध्ये. तर हे जे दृश्य आहे ते डोळ्यात साठवून घ्या. मंडळी, एवढ्या उंचीवरती चालत येऊन आणि हा कॅलिफोर्निया व्ह्यू बघून भूक तर लागणारच. तर इथे काही दुकानं आहेत समोर, तिथे काही मिळतंय खायला, बघू, काहीतरी खाऊन घेऊया, बघू काय काय मिळतं इथं खाण्यासाठी. आपण आता आरेवारे व्ह्यू पॉईंटच्या अगदी सेंटरला आलेलो आहोत आणि इथे काही दुकानं आहेत म्हणजे आपल्याला खायला मिळतं. छोटी छोटी दुकानं आहेत इथं. तर मी आलो आहे इथे पहिल्या दुकानं इथं आहे. हे रत्नागिरी साईडवरून तुम्ही जेव्हा येता तेव्हा त्या बाजूने पहिल्यांदा जे दुकान लागतं तिथे मी आता आलो आहे. घेतलं नाही मी. तर एवढ्या उंचावर आणि एवढ्या सुंदर ठिकाणी हे दुकान चालवणे सोपं नसतं. तर चला तर मग इथल्या काकांशी गप्पा मारूया आणि बघूया त्यांच्याकडे आपल्यासाठी काय काय खायला आहे. काका, इथं जे लांबून पर्यटक येतात तर त्यांच्यासाठी इथं काय काय मिळतं आपल्याला, आपल्या इथं काय काय मिळतं खायला? माझ्या इथे तर तुम्हाला त्यांना कोकम प्यायला भेटेल, आवळा भेटेल, कैरीपणा भेटेल, लिंबू भेटेल. त्याशिवाय आंबट गोड आमचं प्रसिद्ध आहे. या पॉईंटचं खाणं आहे एक चिंच पाकिट आंबट गोड असं बनवलेलं आहे आणि एक चटकदार अशी मसाला मॅगी मस्तपैकी कांदा टमॅटो टाकून मस्तपैकी एक मॅगी बनवली जाते. त्याच्यामुळे तुम्ही आता हे बघता, हे आकर्षक एक तुम्हाला मी भेळ बनवून दिलीच आहे. हे आपल्या भेळची पण चव बघा खाऊन इथे येऊन आरेवारे पॉईंटला. ठीक आहे, ठीक आहे, चालते. आणि कोकणी मेवा म्हणून काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे कोकणी मेवा म्हणून हे चिंच पाकिटला पॅक केलं कोकण सरबत एक सुंदर असं बनवलेलं आहे. त्याशिवाय इथे मासे खायला पण मजा खूप येते. आणि हा जो पॉइंट आहे त्या पॉइंट बद्दल काय सांगाल? पॉइंट आहे या वारे पॉईंटला एक आपलातून पॉईंट आहे, एक सगळ्यात मध्ये सुंदर असा हा पॉईंट वारे. इथे डॉल्फिन वगैरे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नक्कीच खूप पाहायला मिळतील. डॉल्फिन वगैरे इथे बघायला. आणि पावसाळ्यातलं दृश्य कसं असतं इथे? पावसामध्ये थोडे एक लाटा मोठे एकदम मस्तपैकी दिसतात आणि आकर्षक असं वरती येत नाही, पण सुरक्षित ठिकाणी म्हणजे असं उभं राहिलं तर आपल्याला ते आनंद लुटता येईल. रोडवरती राहून आराममध्ये ते पाहता येईल मस्तपैकी. आणि जे लांबून पर्यटक येतात आणि इथे रस्त्यावरती कचरा वगैरे करतात त्यांच्यासाठी एक लाईन सांगा, म्हणजे काय बोलाल त्यांना? त्यांना काय आम्ही मार्गदर्शन करतो की गाडीतून बॉटल वगैरे फेकू नका. जरा तुम्ही बॉटल ते एका बाजूला कुठेतरी ठेवा किंवा एका टपरीवर तुम्ही देऊ शकता. तर मंडळी, आपण आता एक भेळ सांगितली आहे का त्यांना भेळ बनवत आहे. तर इथे एक अजून एक गोष्ट आहे, पदार्थ आहे ते मी बघितलं. तर याला काय म्हणायचं बघा, त्याला काय म्हणायचं? आंबट गोड. हां हां. तर आंबट गोड म्हणून आहे, त्याला आंबट गोड म्हणायचं का? म्हणजे कोकणी मेवा आहे की कसं काय? हा, एक कोकणी मेव्यातला एक पदार्थ आहे हा असा. तर जर कधी तुम्ही आला तर नक्की ट्राय करा, कारण कोकणातलं म्हणजे जे आहे कोकणी मेवा ते खरंच खूप चविष्ट आहे. कोकणातली चव ही निराळीच आहे आणि ती ते कोकणात आल्यावरच अनुभवण्यासाठी मिळते आपल्याला. तर इथून जर तुम्ही पाहिलं पाठीमागे तर असा हा दिसणारा अथांग अरबी समुद्र, निळा शार पाहू शकता तुम्ही. आणि इथून हा नजारा बघितला की डोळ्याचं पारणं फिटतं आपल्या. असं हा दृश्य आहे समोरचं. आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता हा आहे वारे पॉईंट आणि इकडे बघू शकता हा आहे आरे पॉईंट. असे दोन पॉईंट आपल्याला इथून पाहायला मिळतात. आणि इथून येणारा हा गार हवा आणि हा समुद्र किनारा, काय पाहिजे अजून? खरंच एक नंबर दृश्य. तर आपली भेळ तयार होते इकडे. तर मंडळी, मी आता ह्या आरेवारे व्ह्यू पॉइंट वर बसून या प्रसिद्ध भेळचा आस्वाद घेतोय. तर एकीकडे निसर्गाचं हे अफाट रूप आणि दुसरीकडे कोकणची ही स्थानिक चव, आणि यालाच तर म्हणतात कोकणचा कॅलिफोर्निया. तर मंडळी, माझ्यासोबत तुम्ही पण या भेळ खायला. खरंच एक नंबर चविष्ट भेळ आहे, कोकणची झणझणीत चव आहे. आणि जर तुम्ही कधी ह्या पॉइंटला आलात तर इथे तुम्हाला छोटी छोटी दुकाने मिळतील, तिथे तुम्हाला कोकणी मेवा मिळेल. तर इथे एक माऊ आहे, तुम्ही पाहू शकताय.
या उभं राहतोय. चल, हे घे. खाऊ तर चल. हे घे, हे घे, चल. माझ्या जोडीची असणे खाली ठेवतो. मंडळी, आपण एक कोकम सरबत घेतलेला आहे आणि समोरचा जो व्ह्यू आहे समुद्राचा, अरबी समुद्राचा जो अथांग व्ह्यू आहे आणि हे जे कोकमची चव आहे एकच नंबर. आणि यालाच तर म्हणतात कोकणचा कॅलिफोर्निया. या बाजूला तुम्ही बघू शकता कोकम सरबतचा हा गडद गुलाबी रंग आणि समोर असणारा हा अथांग निळाशार अरबी समुद्र. तर हे कॉम्बिनेशन असून एक स्वर्गच म्हणावं लागेल. आणि कोकम सरबत पिल्यावर जो थंडावा मिळतो तो कोणत्याही कोल्ड्रिंक मध्ये मिळणार नाही. कोकणची अस्सल चव आणि हा कॅलिफोर्निया नजारा, काय हवंय आयुष्यात अजून आपल्याला. बघा किती सुंदर कॅलिफोर्निया म्हणजेच आरेवारे व्ह्यू पॉइंट आणि आपली कोकणची अस्सल चव कोकम सरबत. तर अजून काय हवं आयुष्यात. किती सुंदर नजारा आणि कोकणची अस्सल चव. तर मंडळी खरोखरच एक नंबर चव आहे. आणि निसर्ग पण बघा तुम्ही, खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य आहे मंडळी. खरंच एक नंबर. तर मंडळी थोडा वेळ थांबूयात, इथं एक 5-10 मिनिट थांबूयात अजून. त्यानंतर ना जिथं आपण उतरलो होतो खाली, तिथं खाली बस थांबते आपली. तिथे बसचा आपला थांबा आहे. तिथून मग आपण रत्नागिरीची बस पकडूया आणि मग जाऊ रत्नागिरीला. आणि मग रत्नागिरीमध्ये आपण जो आहे आपला ब्लॉग जो आहे तो एंड करणार आहोत. तर थोड्या वेळानंतर जाऊयात आपण. आणि काय माहित का आपण इथून जाऊ वाटत नाहीये. म्हणजे हे दृश्यच असं आहे की जो माणूस इथे येतो ना त्याला जाणं खूप जड पडतं. म्हणजे जाऊच वाटत नाही थोडक्यात इथून. असं आहे, खरंच मनमोहक दृश्य आहे. आणि पावसाळ्यात तर हे अजून सुंदर दिसतंय. आपण पावसाळ्यात एक ब्लॉग बनवणार आहोत स्पेशल, रत्नागिरी ते गणपतीपुळे वाया आरेवारे. तर पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू मिळेल आपल्याला तो खूप खतरनाक व्ह्यू असेल. आणि कधी एकदा पावसाळा येतोय असं झालं आहे. आणि खरंच कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे. आणि खरंच हा एक कॅलिफोर्निया सारखा परिसर आहे. अमेरिकेतले कॅलिफोर्निया सारखाच म्हणजे आपला जो कोकणचा भाग आहे हा आरेवारे घाट संपूर्ण हा कॅलिफोर्निया सारखा दिसतो. बघा ना तुम्ही, हे बघा डोंगर बघा, नागमोडी वळणाचा रस्ता बघा, समुद्र बघा, निळाशार समुद्र. त्यानंतर ना इकडचा वारे पॉइंट, हा आरे पॉइंट. म्हणजे सगळं कॉम्बिनेशन एकदम स्वर्गासारखं झालेलं आहे. आपल्या खालच्या स्टॉपकडे जिथे आपली बस थांबली होती, जिथे आपली बस थांबते, जिथे आपल्या बसचा थांबा आहे, तिथे आपण चाललो आहोत. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे हा कॅलिफोर्नियाचा नजारा बघू शकता, कोकणातली कॅलिफोर्निया. तर हा निसर्ग आपण डोळ्यात साठवून निघालो आहोत आता या खालच्या पॉइंटकडे जिथे आपली बस थांबते. तर मित्रांनो, वरती आपण आरेवारे व्ह्यू पॉइंट पाहिला आणि तिथल्या भेळचा आणि कोकम सरबतचा आस्वाद घेतला. आणि आता मी आलो आहे आपल्या मी जिथे उतरलो होतो एस टी मधून, म्हणजे एस टीचा जो स्टॉप आहे खाली आरेवारे पूल
तिथं मी आलो आहे आणि आता इथूनच आपण जाणार आहोत रत्नागिरीला. तर बघू आता आपली बस कधी येते, बघूया आपल्या लालपरीची वाट. तर मंडळी फायनली आपली बस आलेली आहे. फायनली आपल्याला बस भेटलेली आहे. आपण आता रत्नागिरीला जाऊयात आणि तिथे जो आपला ब्लॉग आहे तो एंड करूयात. तर मंडळी मोदींचा नाच संपून आपण आता एका मोठ्या पुलावरती आलो आहोत, तो म्हणजे साखरतर पूल. तुम्हाला दिसत असेल तर हा आहे साखरतर पूल. मला मासेमारी करणाऱ्या बोटी दिसत असतील, त्या बाजूला पण आहेत पलीकडच्या. केला की आपण रत्नागिरी शहरात पोहोचलो आणि या प्रवासाचा हा एक अविभाज्य भाग आहे. तर हा पूल ओलांडला की आपण थेट रत्नागिरी शहरात प्रवेश करतो. कोकणच्या या सुंदर प्रवासाचा हा एक अविभाज्य भाग आहे. तर मंडळी कोकणचा तो निसर्गरम्य प्रवास संपवून आता आपली लालपरी पोहोचली आहे कोकण रत्नागिरी शहरामध्ये. बघू शकता आपण आता पोहोचलो आहोत रत्नागिरीमध्ये. तुम्हाला बाजूला बिल्डिंग वगैरे दिसत असतील. डायरेक्ट स्टँडमध्ये उतरणार आहोत. तर मंडळी आता आपली लालपरी रत्नागिरी बसस्थानकामध्ये पोहोचली आहे आणि आपला प्रवास गणपतीपुळे ते रत्नागिरी वाया आरेवारे हा पूर्ण झालेला आहे. कोकणचा तो निसर्ग आणि आरेवारे पॉईंटचा तो कॅलिफोर्निया व्ह्यू, त्यानंतर ना तिथली चविष्ट भेळ, कोकम सरबत हे सर्व घेऊन आता आपण रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहोत. आरेवाऱ्याचा तो विलोभनीय कॅलिफोर्निया व्ह्यू, त्यानंतर ना चविष्ट अशी भेळ, त्यानंतर ना कोकम सरबत हे सर्व घेऊन केलेला प्रवास खरोखरच अविस्मरणीय होता. कोकणचा या मातीतला प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. आणि भेटूया पुढच्या अशा एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा. मी आता पोहोचलो आहे रत्नागिरी बसस्थानकामध्ये. हे आहे रत्नागिरीचं बसस्थानक. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं आहे. जर पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि भेटूया का पुढच्या नवीन प्रवासामध्ये.